रक्ताचा कॅन्सर म्हणजेच ब्लड कॅन्सर. या आजारात रक्त तयार करणाऱ्या पेशींमध्ये बिघाड होतो आणि असामान्य पेशी वाढू लागतात. त्यामुळे शरीर हळूहळू काही लक्षणं दाखवू शकतं. सुरुवातीला काही लक्षणं साधी वाटतात म्हणून आपण दुर्लक्ष करतो. तेव्हा दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं लक्षण म्हणजे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे थकवा खूप येतो. शरीरात शक्ती नसल्यासारखं वाटतं. झोप लागते, पायात कमजोरी जाणवते, श्वास पटकन लागतो. ही लक्षणं अनेकदा रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळेही दिसतात. दुसरं म्हणजे वारंवार ताप येतो. रक्ताचा कॅन्सर झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आपल्याला वारंवार ताप येतो आणि घाम पण येतो. औषध घेतलं तरी ताप पुन्हा येतो. इन्फेक्शन पटकन आपल्याला होतं. शरीरावर सहज निळे डाग पडतात. शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे रक्त गोठण्याची क्षमता कमी होते. हातापायावर निळे आणि जांभळे डाग पडतात. थोडा धक्का लागला तरी सूज येते. जखमा झाल्यावर रक्त जास्त वेळ येतं. नाक किंवा हिरड्यातून रक्त येतं. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे असं होऊ शकतं. नाकातून अचानक रक्त येतं. दात घासतानाही हिरड्यातून रक्त येतं. जखम झाल्यावर रक्त लवकर थांबत नाही. नंतर गाठी सुजतात. रक्ताचा कॅन्सर झाल्यावर शरीरातील लिम्फ नोड्स मोठ्या होऊ शकतात. त्यामुळे मानेला, बगलमध्ये, जांघेमध्ये आपल्याला गाठी दिसून येतात आणि या गाठी बहुतेक वेळा दुखत नाहीत, पण हळूहळू वाढतात. वजन अचानक कमी होतं. काही लोकांमध्ये कोणताही डाएट न करता वजन कमी होतं. अचानक 4 ते 5 किलो वजन कमी होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भूक कमी होते. अन्न खाण्याची इच्छा कमी होते. हाडे आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. रक्ताचा कॅन्सर झाल्यावर हाडांच्या मज्जेत असामान्य पेशी वाढतात. हाडांमध्ये खोल वेदना होतात. सांध्यांमध्ये वेदना होतात. पाठीमध्ये, पायामध्ये वेदना होतात. वारंवार इन्फेक्शन होतं. रोगप्रतिकार पेशी नीट काम करत नाहीत. त्यामुळे आपला घसा दुखतो. सर्दी खोकला वारंवार होतो. त्वचेवर इन्फेक्शन होतं. रात्री खूप घाम येतो. थकवा खूप जाणवतो. रात्री झोपतानाही खूप घाम येतो. आपले कपडे भिजतील इतका घाम येतो. पोट फुगल्यासारखं वाटतं. यकृत किंवा प्लीहा मोठ्या झाल्यामुळे पोट फुगल्यासारखं आपल्याला नक्कीच वाटू शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोटही जड वाटतं. पोट भरल्यासारखं वाटतं. डाव्या बाजूला वेदना होतात. त्वचा फिक्कट पडते. रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे त्वचा फिक्कट दिसते. दुसरी महत्त्वाची लक्षणं म्हणजे चेहरा पांढरट दिसतो. ओठ फिक्कट दिसतात. डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. श्वास घ्यायला त्रास होतो. रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चालताना श्वास लागतो. छातीत जडपणा जाणवतो. जर ही लक्षणे 2 ते 3 आठवडे सतत दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करणं खूप गरजेचं आहे. जसं की CBCची टेस्ट असते, बोन मॅरो टेस्ट असते, CT स्कॅन असतं. यासारख्या टेस्ट केल्यामुळे आपल्या शरीराची आतील स्थिती आपल्याला समजू शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रक्ताचा कॅन्सर सुरुवातीला ओळखला तर उपचार खूप प्रभावी होऊ शकतात. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष दिलं तर नक्कीच आपण आजारांमधून बरे होऊ शकतो.